माझ्या गोड ताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. दुपारची वेळ आहे, पुरणपोळीचा स्वयंपाक बनवत आहे. आज आहे शिमगा, तर सगळ्यांना सर्वात आधी शिमग्याच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा. हॅपी शिमगा, हॅपी होळी. तर आज म्हणजे 2 दिवसाचा सण असतो, आज आणि उद्या. तर आज आहे पूजा वगैरे, म्हणजे आपल्याला पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचा आहे, नैवेद्य थाळी तयार करायची आहे, होळी पूजन करायचं आहे. उद्याच्याला जे असताना सकाळच्या वेळेतच रंग खेळायला चालू होतं. तर टायमिंग बघू शकता, दुपारचे 3:15 वाजलेले आहेत. स्वयंपाकाला सुरुवात झालेली आहे. तिकडे मी 2 गिलास हरभरा डाळ घेतलेली आहे. डाळ स्वच्छ धुवून घ्यायची. जी नवी डाळ मी बनवली ती नाही घेतली, ज्या अगोदरची आहे त्याचीच मी पुरणपोळ्या बनवणार आहे. तर डाळ इथं 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. घरीच बनवली डाळ आहे, त्यामुळे जास्त काही हे करत नाही मी, पण एक वेळा स्वच्छ धुवलं आणि डाळीच्या डबल पाणी टाकून मी ठेवणार आहे. आणि जे स्वयंपाक बनत आहे अनसूट पाण्याचाच बनत आहे. मी सकाळच्या वेळेत सांडा भरवून ठेवले, म्हणजे कसं असतं ना, ज्या दिवशी सणवार व्रत वगैरे असतं त्या दिवशी सकाळच्या वेळेतच पूर्ण घरचं झाडणं पुसणं क्लिनिंगची कामं मॉर्निंगलाच होतात. नंतर मी आंघोळ करून पाणी वगैरे भरून ठेवते. देवपूजा झालेली आहे. सकाळी जो स्वयंपाक झाला ते वेगळ्या पाण्याचा, आता जो बनत आहे त्या अनसूट पाण्याचा बनत आहे. तेवढं डाळ म्हणजे कुकरला 3-4 शिट्या लागलेल्या आहेत. बघू शकता परफेक्ट हरभरा डाळ शिजून तयार झालेली आहे. पुरणासाठी आपल्याला अशी डाळ शिजवून घ्यायची आहे. इकडे दूध पण मी आणखीन एक वेळा गरम केलेलं आहे, म्हणजे आता दूध जे आहे ना जशाला तसंच राहतं. अगोदर मी दुधाचा चहा प्यायची, दिवसातनं 3-4 वेळा तरी होत होता, पण आता एकदमच चहा मी सोडलेला आहे. पिऊ वाटला तर डिकाशन चहा पिते, दुधाचा चहा मी बंदच केलेला आहे. वाटत होतं की सुटणार की नाही, पण प्रयत्न केल्यानंतर बघा कुठलीही गोष्ट कठीण नाही आहे. प्रयत्न करत होत जाते ते. हे म्हणजे अगोदर असं वाटत होतं की सुटणार नाही, पण काही वाटत नाही. 3-4 दिवस झाले त्याच्यावरून झालं मी चहा पिलेला नाही आहे दुधाचा. तर मला चिवडा पण बनवायचा आहे. तुम्ही म्हणत होता की ताई चिवडा कशा पद्धतीने बनवायचा, रेसिपी शेअर कर. तर हो, आज मी चिवडा बनवत आहे. म्हणजे वरवर चिवडा बनतच असतो, ज्याही वेळेत बनवेन त्यावेळेत मी शेअर करते, कारण दीपक बाहेरगावी जात असतो, त्याला पॅक करून देण्यासाठी मी चिवडा बनवते. कारण 3-4 दिवस चिवडा टिकून राहतो आणि कुठंतरी बाहेर प्रवासात वगैरे नेण्यासाठी ठीक आहे. आणि घरी असले तर मुलांना चिवडा खूप आवडतो, म्हणून मी बनवून ठेवत असते. पण यावेळी चिवडा संपलेला आहे आणि बनवणार आहे. दिनेशला इकडे कांदे दिलेले आहेत, म्हणजे मोठे मोठे 3-4 कांदे दिलेले आहेत उभ्या आकारामध्ये कट करण्यासाठी. तर निवांतपणे हॉलमध्ये बसून चिरत आहे सगळे कांदे उभ्या आकारचे, कारण भरपूर वेळ लागणार आहे. किचनमध्ये स्वयंपाक बनत आहे आणि आपली किचन छोटी आहे, त्यामुळे हिंडायला फिरायला थोडंसं हे होतं तिथे बसल्यानंतर. म्हणून दिनेशला म्हटलं की हॉलमध्ये बसून निवांतपणे तू कांदे कट कर, तोपर्यंत डाळ वगैरे शिजून मी पुरणाची तयारी करून घेते. आणि जसं चिवड्याची तयारी मला करायचीच आहे, पण अगोदर मी इकडं डाळ जे ना डाळीचं कट काढून घेणार आहे. म्हणजे डाळ जेव्हा शिजली त्यावेळेस डाळीचं जे पाणी होतं बरोबर झालं. मी परत गरम पाणी टाकलेलं आहे आणि या पाण्याला 1-2 उकळ्या येऊ द्यायचं. आपल्याला थोडंसं छान गरम झालं की आपल्याला हे कट काढून घ्यायचं आहे पूर्णपणे. याची आमटी ना खूप छान बनते. तर पूर्णपणे डाळीतलं मी कट काढून घेतलेलं आहे. कुकरमध्ये ना ऑप्शन नसतं कट वगैरे काढण्याचं, कारण बरोबर होतं ते पाणी. नंतर गरम करून टाकलं तरी व्यवस्थित ते पाणी निघतं. बघू शकता इकडे इतकं कट काढून ठेवलेलं आहे. परत डाळ मी कुकरला म्हणजे गॅसवरती ठेवत आहे. जे एक्स्ट्राच पाणी यामध्ये थोडंफार पूर्णपणे जळून जाईपर्यंत आपल्याला हे थोडंसं शिजवून घ्यायचं आहे. परत यामध्ये मी साखर आणि गूळ टाकणार आहे, म्हणजे कुठली तरी एकच वस्तू मी टाकत नाही. मेजरमेंट सांगेन तुम्हाला. तर 2 गिलास इकडे हरभरा डाळ घेतली, त्या हिशोबाने मी पाव किलोला एक कमी गूळ घेतलेला आहे, म्हणजे 3 छटाक गूळ घेतलेला आहे. परत 3 छटाक साखर अशी घेणार आहे, म्हणजे कारण पुरण आपलं खूप कमी प्रमाणात आहे, त्यामुळे थोडंफार. इथं अर्धा किलोची डीप होती ही छोटी, त्यामधले मी अर्ध गूळ घेतलेला आहे. गूळ थोडंफार बारीक करून घ्यायचं आहे, कारण आपल्याला पुरणातच टाकायचं आहे. व्यवस्थित मेल्ट होतं, जसं गरम होईल तसं मेल्ट होतं. मेल्ट झाल्यानंतर थोडंसं पुरणही पातळ होतं. काही नाही, शिजवून घ्यायचं. पुरणपोळी एकदम टेस्टी पण तयार होते. तर इकडं गूळ मी घेतलेला आहे अशा प्रकारे थोडासा फोडून घेतलेला आहे, तरी पण भरपूर मोठा आहे. असं निवांतपणे शिजत राहील, कारण थोडासा वेळ आहे. आता सकाळी घाई गडबड होते आपली, पण आता संध्याकाळपर्यंत आपल्याला स्वयंपाक करायचा आहे, त्यामुळे मला निवांतपणे होत राहील. इकडच्या बर्नरवर आणि तिकडच्या बर्नरवर मी चिवडा बनवणार आहे. तर गूळ टाकलेला आहे, साखर टाकलेली आहे, म्हणजे कुठलं तरी एक टाकलं तरी पण चालतं, पण मी दोन्ही टाकत असते. एकदम टेस्टी पुरण बनून तयार होतं. छान मिक्स करून घेऊ. गूळ आणि साखर मेल्ट झाली की पुरण थोडंसं पातळ होतं. काही नाही, कमी गॅसवरती आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. तर बघू शकता इकडे दिनेशनं कांदे उभे असे कट केलेले आहेत. रडत कांदे चिरत आहे, कारण कांदे तिखट असतात. जसं चिराय गेलो तसं डोळ्याला पाणी येतं. तर तेच म्हणत आहे दिनेशला की थोडंसं पातळ कट कर, म्हणजे तळायला जास्त वेळ लागणार आहे, कारण आपल्याला आता पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचा आहे. परत चिवडा, यामध्ये भरपूर वेळ जातो. सगळ्यात मेन म्हणजे कांदा जे आहे ना ते तळायलाच आपल्याला वेळ भरपूर लागत असतो.
तर दिनेश इकडे आणखीन कट करत आहे. तोपर्यंत मी आणखीन थोडंसं किचनचं जे आहे ते आवरावर करून येते. आणि जितके कांदे कट केले आहे तितके मी तळायला ठेवते. म्हणजे आणखीन आहे एक कांदा, पण दिनेश म्हणत आहे त्यांना गं मी डोळ्याला पाणी येतं, खूप रडवतं हे कांदा. तर मला राहू दे, जितका आहे तितका आहे. मला जास्त बनवायचं नाही, फक्त अर्धा किलोचा चिवडा मी बनवणार आहे. तर सगळा पाचोळा वगैरे सगळं पोत्यावरच पडलेलं आहे. म्हणजे आपण खाली कट केलं ना काय होतं, आणखीन परत ते खाली पडणार, मग आणखीन झाडणं करणं परत डबल टिबल काम लागतं. म्हणून मी अगोदरच पोतं दिलेले होते. तर दिनेश इकडं खायला पण घेतलेलं आहे, म्हणजे चिकू आणलेले आहेत. तर हे ताजा चिकू म्हणा, काही फ्रूट तर असतातच, परत ड्रायफ्रूटमध्ये काजू बदाम हे सगळं असतं. म्हणजे मुलांना बाहेरचं खाणं बंद करायचं, तर हे सगळं आणून ठेवा. म्हणजे मुलं येता जाता खात असतात. नंतर बाहेर जे वेपर्स वगैरे आणत असतात ते खाण्याचं जे सवय आहे ना ते बंद होते मुलांची. ठीकही नसतं ते. म्हणजे घरात मुलं असले ना काहीतरी काही खाऊ लागतं त्यांना. तर इकडे पुरण बनवून तयार आहे, म्हणजे शिजत आहे निवांतपणे कमी गॅसवरती. एक सलग आपल्याला चिमचा फिरवत राहायचा अधूनमधून. म्हणजे खाली चिटकू द्यायचं नाही. जसं साखर गूळ मेल्ट झाली की आपल्याला आणखीन थोडा वेळ शिजवून घ्यायचं आहे, जोपर्यंत की पुरण थिक होत नाही व्यवस्थित. आणि इकडच्या बर्नरवर मी चिवडा बनवून घेते. इकडं पुरण शिजत आहे तोपर्यंत चिवडा पण बनवून तयार होईल. तर इथं काय गोंधळ झाला, तेल थोडंसं जास्त टाकलं, मी परत काढत आहे कारण आपल्याला कांदा फ्राय करून घ्यायचा आहे. तर यामध्ये थोडासा वेळ जास्त लागतो आणि कुठे गॅस फुल करायचा नाही. जेव्हा आपण चिवड्याचा मसाला बनवतो त्यावेळेस कमी गॅसवरती निवांतपणेच आपल्याला चिवड्याचा मसाला बनवून घ्यायचा आहे. जी ही प्रोसेसिंग असते चिवड्याची पूर्ण मसाल्यात असते. मसाला व्यवस्थित झाला की चिवडा परफेक्टच बनतो, चविष्ट बनतो. जसं मध्ये भेटतो ना तशाच प्रकारे चिवडा बनवून तयार होतो. तिकडं पुरण बघू शकता, साखर गूळ मेल्ट झालेला आहे आणि थोडंसं सैल वाटत आहे. आपल्याला ते होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. या पुरणामध्ये मी फक्त साखर आणि गूळच टाकलेला आहे. आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि विलायची पावडर हे पण टाकायचं आहे. म्हणजे गोडीचं पदार्थ जेही बनतं त्यामध्ये विलायची पावडर ही जाते त्यानं टेस्ट वाढतो. तर इकडं अर्धा चमचा विलायची पावडर मी टाकलेली आहे आणि थोडंसं मीठ, म्हणजे जितकं चुटकीत येईल तितकंच टाकायचं, आपल्याला जास्त टाकायचं नाही. चव छान येते पुरणाला. आणखीन कलर वगैरे छान यायचा असला तर हळद टाकू शकतात थोडीशी, बिलकुल अर्धा पाव चमचा हळद टाकली तरी पण चालते. पण मी काही टाकलं नाही कारण आपली घरी बनलेली डाळ आहे. रंग खूप छान आलेला आहे. गूळ साखर पण दोन्ही टाकलेलं आहे यामध्ये. तर संग इकडे 2-3 कामं होत आहेत. पुरणही बनत आहे, तिकडे चिवडा पण बनत आहे, परत कटाची आमटी बनवायची आहे, त्यासाठी तयारी करायची आहे. नंतर होळी दहन करायचं आहे, त्यासाठी आपल्याला सगळी तयारी करायची आहे. बाहेर अंगणामध्ये झाडायचं आहे, पाणी शिंपायचं आहे. म्हणजे सकाळच्या वेळेस जे झालं ते झालं, पण आता पायधूळ वगैरे पडलेली असते तर तिथं पूर्ण झाडू मारून घेते, तिथल्या जागा स्वच्छ करून घेते, पाणी शिंपडते, रांगोळी काढून देते. मग दीपक, बाबा, दिनेश सगळेजण मिळून होळीची सगळी तयारी करतील. तोपर्यंत मी नैवेद्याचं सगळं आवरून घेते आणि पुरणपोळीचा स्वयंपाक करते. थोडासा वेळ जास्त लागतो आपल्याला. आणि जीही वस्तू घेते जिथल्या तिथे ठेवून देते मी, म्हणून पसारा होत नाही. कारण किचनमध्ये असंच भरून पसरून ठेवलो ना खूप पसारा वाटतो. तर जी वस्तू घेऊ पटकन आपण साईडला जिथल्या तिथं जागेवर ठेवलो तर पसारा होणार नाही. त्याकडे मी मसाल्यासाठी डाळ आणि शेंगदाणे हे पण काढून घेतलेलं आहे. तिने शेजाऱ्या चालू आहे, त्यांचा आपापलंच नाच चालू आहे. मम्मी हे करायचं आहे, मम्मी ते करायचं आहे. ज्या दिवशी सणवार असतो ना त्या दिवशी मुलांमध्ये वेगळाच उत्साह असतो. आता उद्याच्या तर सांगूच नका काय अवस्था करून घेणार आहे ते, दिवसभर रंग खेळून. म्हणजे वर्षाला तसं होत असतं. तर दिनेश इकडे जेवण करत आहे. सकाळी वरण नाही बनलेलं, आज पालकची भाजी बनवली मी आणि भात भाकरी हे सगळं बनलेलं आहे. तर दिनेश इकडे जेवायला घेत आहे वाढून. तोपर्यंत मी चिवड्याची तयारी करते. दीपक नाही जेवण करत, दीपकला चिवडाच खायचा आहे, खूप आवडतो. कालपासून म्हणत आहे मम्मी चिवडा बनव, पण होतच नाही. आपली कामाची नुसता गोंधळ आहे कामाचा. एक करायला गेलो दुसरंच काम निघतं, त्यामध्ये झालं नाही. तसं तर याची तयारी खूप असते. मसाला बनवायला थोडासा वेळ जास्त लागतो, त्यामुळे मी केलाच नाही. तर म्हणलं आज करूया. तर इकडे मी ताटामध्ये मसाले काढून घेतलेले. तर अर्धा किलोच्या प्रमाणात इकडे मी 3-3.5 चमचे मी लाल मिरची पावडर घेतलेली आहे, 1 चमचा हळदी पावडर घेतलेली आहे आणि 2 चमचे धना पावडर. आणखीन मी मसाले काढत आहे, पण इकडं कांद्यालाही परतत आहे, ते पण करपायची भीती असते. परत पुरणाला पण मी मिक्स करत आहे, म्हणजे खाली चिटकू नये ते पण भीती असते. आणि संग मसालेही काढत आहे. तर इकडे मी थोडासा गरम मसाला घेतला आहे, छोट्या चमच्यानं 1 चमचा सुहाना मसाला, गरम मसाला, परत जे घरकुल मसाला असतो ना तो घेतलेला आहे. चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि साखर घ्यायची आपल्याला 1 चमचा. तर सगळे मसाले मी काढून घेतले. आणि इकडं पालेभाज्यामध्ये पुदिना, कढीपत्ता, नंतर कोथिंबीर हे पण मी काढून घेतलेलं आहे. हे सगळं चिवड्यामध्ये आपल्याला तळून टाकायचं आहे. पुरण बघू शकता व्यवस्थित शिजलेलं आहे ना, खाली चिटकलेलं आहे, व्यवस्थित झालेलं आहे पुरण. आता गॅस बंद करूया आणि अगोदर मी चिवडा बनवून घेते, मगच पुरण पात्रातून पुरण काढणार आहे. तर इकडचं गॅस मी बंद केलेला आहे आणि कांदाही बघू शकता तुम्ही व्यवस्थित तळलेला आहे, छान गोल्डन ब्राऊन झालेला आहे.
कुठेही गॅस फुल करायचा नाही, आपल्याला कमी गॅसवरती निवांतपणे कांदा जे आहे ना तळून घ्यायचा आहे, तेव्हा छान यामध्ये जे कडकपणा असतो ना तो येतो. फुल गॅसवरती केलं तर करपून जातं ते, त्यामुळे फुल गॅस कुठंच केला नाही. दीपकला मी किराण्याची लिस्ट बनवून दिलेली होती, तर किराणा घेऊन आलेला आहे. तर आता काय काय आणलं ते बघूया. साखरेचे हारे 1 किलो आणलेला आहे. मिठाची पॅकेटं 2 आणलेलं आहे, म्हणजे राजूपर्यंतच मी मागवते, कारण ज्यावेळी संपतं त्यावेळेस घरी कोणी नसतं, मग खूप पंचायत होते माझी, म्हणून कुठलीही वस्तू राजूपर्यंतच मी मागवते. तर बघूया आता काय काय आणलं. नारळ वगैरे जी ही पूजेची सामग्री आहे तर संध्याकाळी लागणार आहे ते सगळे घेऊन आलेलं आहे. सगळं काढून बघत आहे की काय काय आणलं दीपक, आणि काही नसलं तर आताच मी मागवते. तर सुहाना मसाला संपलेला होता, ते पण मी आणायला लावलेला आहे. आणि मिठाची पॅकेटं आता सध्या मी काढणार नाही, साईडला ठेवून दिलं. परत हार आज 120 रुपये किलो दिले, म्हणजे मनचंच भाव लावलेले आहेत. अगोदर जे होतं ना 80-90 रुपये किलो होते, पण आज कसंही कोण आपण घेतो हे त्यांना माहिती असतं, म्हणून थोडंसं आडून द्यायचं काम करतात. तर दीपक म्हणत होता 120 रुपये किलो हारं भेटलेले आहेत. आणि आज हे हारं लागतात, कारण संध्याकाळी गल्लीतले सगळेजण येतात, म्हणजे लहान मुलं येतात सगळ्यांच्या गळ्यात घालण्यासाठी. आपल्याला हे साखरेचे हार लागतात, तर 1 किलो मी मागवलेले आहेत. परत यामध्ये ना खोबरं, खारीक हे पण हार भेटतो, पण ते तितकं ठीक वाटत नाही, हेच मागवते वर्षाला मी. नारळही काढून ठेवले, नारळ आता सोलून घ्यायचं आहे. दीपकला तेच म्हणत आहे की नारळ वगैरे सोल, म्हणजे जी पूजेची तयारी आहे ते करून घे. परत शिदा काढायचा आहे, आरतीची ताट रेडी करायची आहे, नैवेद्य थाळी रेडी करायची आहे. खूप काही कामं कमी वेळात करायची आहेत. दुपारच्या वेळेत असं वाटलं की निवांतपणे करावं, मग दिवसभर ना फक्त आमक करतच मी कामं केली. जे रोजची कामं होते रेग्युलर ते झाले, कपडे भांडे आपले जे आहे ते झालं. नंतर मी डाळ वेचत बसलेली होते, कारण ते पोते घरभर, इकडे एक बकेट, तिकडे एक बकेट, इकडे एक टोपलं, ताट असं झालेलं होतं. म्हणलं ते डाळीचं काम तितकं करावं, ते कंप्लीट झालं. पोते भरून ठेवले मी, फक्त ऊन द्यायचं राहिलेलं, पण ऊन तितकं व्यवस्थित नाही त्यामुळे मी टाकलेलं नाही. बघ्या ज्या दिवशी ऊन ठीक आहे त्या दिवशी मी टाकणार आहे. ते झालं, मग परत मी डाळ लावली. तर आता टायमिंग खूप झालेला आहे, आता सांगेन तर इव्हनिंगचे 5 वाजत आहेत. तर असं अगोदर मी चिवडा बनवून घेते. पुरण तर तयार आहे, फक्त पुरण पात्रातून काढायचं आहे. सुहाना मसाला आता आणलेला आहे, ते पण मी डब्यात काढून घेते, कारण थोडंसं कट करून घेतलं आता लागेल तेवढं, तर ते पॅकेट इकडं तिकडं पडतं आणि परत ते सांडायला लागतं, म्हणून अगोदर मी पूर्ण मसाला काढून घेतलेला आहे. संग हे कामं केली ना ठीक असतं, काही वाटोळी होत नाही आणि वासही जात नाही. त्यामुळे त्याचा जे वास असतो ना तो टिकून असतो पेगबंद डब्यात ठेवल्यामुळे. तर काढून घेतला. इकडं कांदा जे तळलेला आहे ते एका ताटात वेगळ्या काढून घेतलेला आहे. परत कढई मी गॅसवरती ठेवली, पुरण जैनात ते काढून मी साईडला ठेवून देते, आणि इकडच्या बर्नरवरच मी जैनात करून घेते, म्हणजे इकडं थोडंसं सोपं पडतं. तर यामध्ये परत मी थोडंसं तेल घेते. तेल मी तांब्यात काढलेलं होतं तेच घेत आहे चिवडा बनवण्यासाठी. आता यामध्ये शेंगदाणे आणि डाळ आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. तर अगोदर मी शेंगदाणे टाकले. शेंगदाणे व्यवस्थित चटक जोपर्यंत आपल्याला यामध्ये वेगळं काही टाकायचं नाही, कारण वेगळं काही पडलं की मग शेंगदाणे व्यवस्थित भाजत नाही. चिवड्याचा शेंगदाणा कसा असला पाहिजे, एकदम आतमधून कडक होईपर्यंत, चटक जोपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे. संग इकडे मी लसूण पण वाटण करून घेतलेला आहे, म्हणजे 20-25 पाकळ्या लसूण सोलून घेतलेला आहे आणि वाटलेला आहे. तर इकडं यांचं वेगळंच चाललेलं आहे. दीपक वेगळ्याच धावपळीत आहे. दिनेश निवांतपणे कम्प्युटर ऑन करून बघत जेवण चालू आहे त्याचं निवांतपणे, म्हणजे कोण कुठल्याही घाईत असो याचं निवांत चालू असतं जेव्हा हा काही बघण्यामध्ये असतो. तर मुरमुऱ्याची पोत्याचं जे पोत आहे तिकडे ठेवलेलं आहे पॉकेटाचं, तर एक पॉकेट मी घेऊन आले अर्धा किलोचं. तर आता एका मोठ्या पातेल्यात काढून घेते, म्हणजे जीही मसाले आहेत व्यवस्थित मिक्स झाले पाहिजे, म्हणून मोठ्या पातेल्यात काढून घ्यायचं आपलं, जीही मोठं भांडं आहे आपल्याकडे त्यामध्ये. तर याच पातेल्यात मी काढून घेतलेलं आहे पूर्णपणे. आणि इकडं डाळ आणि शेंगदाणे छान तळलेले आहेत, ते पण वेगळ्या ताटात काढून घ्यायचं आहे. इकडं बडबड चालू आहे, म्हणजे जे आता आवरायचं आहे दोघांना सांगत आहे की बाबा हे आवरायचं आहे ते आवरायचं आहे, दोघजणी करा लवकर, बाबांनाही बोलवा. तर दोघेही लागलेले आहेत आपल्या आपल्या कामात. तर इकडे शेंगदाणे आणि डाळवं तळलेलं आहे, ताटात काढून घेतलं, म्हणजे कांदा शेंगदाणे डाळवं सगळे एकाच ताटात काढलं. परत त्या कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि मुरमुरे मोठ्या पातेल्यात मी काढलेले आहेत. तर आता या तेलामध्ये अगोदर आपल्याला कढीपत्ता, पुदिना, नंतर कोथिंबीर हे थोडंसं जास्त प्रमाणात मी टाकलं, म्हणजे सगळ्याची 2-2 वाटी आहे. पुदिना जे टाकतो ना मस्त फ्लेवर येतो चिवड्यामध्ये. तर जसं आपण टाकलं तसं जास्त वाटतं, पण जसं तळायला लागलं तसं एकदम कमी होतं. तर कडक होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे, म्हणजे जसं आपण हात लावून चोळू याला एकदम याची पावडर झाली पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला कमी गॅसवरती व्यवस्थित तळून घ्यायचं आहे. आणि बाकीचे सगळे मसाले मी काढून घेतले, म्हणजे झटपट चिवडा म्हणून तयार होईल. परत मग स्वयंपाकाला मी लागणार आहे. तर पूर्णपणे पुदिना, कोथिंबीर, जे कढीपत्ता आहे खूप जास्त प्रमाणात दिसत होता, तळ्यानंतर अजिबात दिसत नाही, ताटात काढून घेतलेला आहे. तर हे मसाले तयार झाले. परत कढईमध्ये मी इकडं 1 ते 2 कप मी तेल घेतलेलं आहे, म्हणजे थोडंसं जास्तच घेतलं. अगोदर मी मोहरी टाकली, जिरं टाकलेलं आहे, ते छान चटकल्यानंतर मी लसूण टाकलेलं आहे. तर 10-12 पाकळ्या लसूण थोडासा मोठाच वाटून घ्यायचा आहे आपल्याला, व्यवस्थित परतून घेऊया.
लसणाचा कलर हलकासा गोल्डन ब्राऊन व्हायला लागला म्हणजे व्यवस्थित कडक झालेलं लसूण की त्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहेत. आणि या प्रोसेसमध्ये गॅस एकदम कमी करायचा, आपल्याला कुठंच फुल करायचा नाही आहे. म्हणजे मसाला जे आहे ना व्यवस्थित बनावा, निवांत बनवायचा, पण छान टेस्ट जे असतो ना या मसाल्यामध्येच असतो. त्यानंतर मी सगळे सुके मसाले टाकले जे आपण काढून ठेवलेले होते. आणि ह्या ताटीला जे तेल वगैरे लागलेलं होतं ते पूर्णपणे मुरमुरे टाकून मी व्यवस्थित पुसून घेतलेलं आहे. आणि शेंगदाणे, कांदा, पुदिना, कढीपत्ता, कोथिंबीर जे आपण तळून ठेवलेलं होतं ते सगळं आपल्याला मसाला टाकायचं आहे. या प्रोसेसमध्ये गॅस बंद करायचा आहे, कारण ही कढई जी असते ना जाडसर आहे, भरपूर वेळ गरम राहते. तर मग हे सगळंच टाकून आपल्याला छान एकजीव करून घ्यायचा आहे. थोडा वेळ कढईमध्येच मी मिक्स केलं म्हणजे जे थोडंफार कच्चेपण आहे पूर्णपणे व्यवस्थित भाजलं जाईल, कारण कढई भरपूर वेळ गरम राहते. आणि मसाला पूर्णपणे मी मुरमुऱ्यात टाकलेला आहे. कढईला जेही मसाला लागले थोडेफार मुरमुरे टाकून मी व्यवस्थित काढून घेतलेला आहे पूर्णपणे. आणि हे सगळं आपल्याला आता व्यवस्थित मिक्स करायचं आहे. फक्त चिवडाला जे हे असतं ना मसाल्यात असतं, मसाला बनवायला आपल्याला वेळ लागतो. मसाला व्यवस्थित झाला की चिवडा आपला टेस्टीच बनतो. तर मसाला टाकून आपल्याला छान मिक्स करायचा आहे. एक मुरमुऱ्याला छान मसाला लागला पाहिजे अशा प्रकारे आपल्याला मिक्स करायचं आहे. तर निवांत खाली बसून मी करत आहे, कारण थांबल्या पाय खूप दुखत आहेत. सकाळपासून हे झालं ते झालं थांबूनच कामं आहेत. आपली भांडी क्लीन करायचं थांबून आहे, कपडे धुवायचे ते पण थांबून आहे, दिवसभर जी आपली धावपळ असते ते पण असतेच असते. त्यामुळे ना पाय दुखायला लागतात. पण जे कामं निवांत होतात ते बसून मी करत असते. तिकडे दीपकला चिवडा दिलेला आहे, कारण दीपक जेवण केला नाही चिवड्याच्या नादात. म्हणत होता मम्मी चिवडा बनव चालू होतं त्याचं. खायला घेतलेला आहे, म्हणत होता मम्मी खूप छान आणि टेस्टी चिवडा बनलेला आहे, बिलकुल हॉटेलसारखा. चिवडा खाऊन झाला आता आलेला आहे इकडे मला पापड वगैरे काढून देण्यासाठी. परत हे जे चिवडा आहे ते भरून ठेवण्यासाठी सगळे डबे वरती ठेवले आहेत मी क्लीन करून. म्हणजे थोडेफार यामध्ये रिकामे पण आहेत, थोडेफार भरलेले आहेत. सगळेच मी घासून ठेवलेले होते. तर आता एका डब्यामध्ये चिवडा घालून ठेवून देते. आणि दीपकला पापड पण काढायला सांगितले, पापड कुरडी सगळं वरतीच ठेवलेलं आहे. तुम्ही म्हणत होता की सगळ्या डब्यावरती चिठ्ठीवरती नाव लिहून ते चिठ्ठी चिटकव त्याला, म्हणजे तुला समजेल. तर तुमचं एकदम योग्य आहे, ते पण काम मी करणार आहे. कारण जेव्हा मुलं नसतात त्यावेळेस मलाच घ्यावं लागतं. मग सगळे डबे काढून बघण्यापेक्षा त्यावरती चिठ्ठी लिहिली तर सोपं जाणार आहे. तिकडे आणखीन मी चिवडा काढून देत आहे दीपक दिनेशला. आणि डब्बा जे आहे ना वरती ठेवलेला आहे, म्हणजे जसं आपल्याला करून ठेवते मी 8 दिवस आरामात चालतो चिवडा. तर चिवडा दिलेला आहे. आता पुरण जे आहे ना, म्हणजे चिवड्याचं काम झालं. आता निवांतपणे पुरण जे आहे ना पुरणपात्रातून काढून घेते आणि पुरणपोळीच्या स्वयंपाकाला सुरुवात करते. तर मी पुरणपोळीचा स्वयंपाक कशा पद्धतीने बनवला, होळिका दहनची काय तयारी केली, आरतीचं ताट, पुरणपोळीचं जी नैवेद्य थाळी आहे ते कशा पद्धतीने तयार केली, सगळे याच व्हिडिओ दाखवेन. तर व्हिडिओ खूप मोठा होत आहे, म्हणून या व्हिडिओला मी 2 भागात डिवाईड केलेला आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा की कशा पद्धतीने मी काय केलं. आता या व्हिडिओला इथं सेंड करते. व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा, कमेंट करून नक्की सांगा.